तर आज होता रायांचा वाढदिवस. त्यानिमित्तानं मी ठरवलं होतं की काहीतरी आपण दान करावं. त्यामुळे मी इथे मसाले भात बनवून इंद्रायणी घाटावर आणला होता. त्याच्याच रिलेटेड व्हिडिओ मी फुल व्हिडिओ बनवलेला आहे. तो नक्की जाऊन चॅनलवर बघा किंवा मी याच व्हिडिओच्या खाली त्रिकोणी बटन असेल बघा, तिथे जाऊन क्लिक करा. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ भेटून जाईल. हे दाखवण्याचं एकच कारण आहे की मी अन्नदान केलं हे दाखवायचं नाही आहे मला. पण आपलं बघून कुणीतरी असंच अन्नदान करतील किंवा आपल्या घरी कोणतं कार्य असेल काय तर. त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. यात कोणताही कंटेंट किंवा व्ह्यूसाठी अजिबात बनवलं नाही. मी माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त थोडंसं त्याच्या हाताने दान करते, बस बाकी एवढंच. आणि सुरुवातीला असं वाटलं की कोणी येतं का नाही काय माहिती, म्हणून रायन स्वतः जाऊन तिथे देत होता. पण नंतर ना पूर्ण गर्दी झाली होती प्रसाद घेण्यासाठी किंवा मी जे काही मसाले भात भरून आणला होता ना त्यासाठी. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि मी इथे पहिल्यांदाच दान करत होते कारण मी आता आळंदीत राहायला आलेली आहे. हे माझ्या जुन्या सबस्क्राईब आहेत ना त्यांना नक्कीच माहिती असेल. आणि त्यानंतर एका दादाला म्हणजे गंध लावणाऱ्या मुलाला मी प्रसाद दिला होता. तर त्यांनी असं रायाला टीका लावला माऊलींचा. आणि मला पण त्यांनी खूप आग्रह केला की ताई तुम्ही पण लावा म्हणून. त्यांनी मग नंतर मला पण लावला. आणि बघू शकता सर्वजण प्रसाद घ्यायला इथे येत होते. आणि हाच तो दादा की त्यांनी मला स्वतः येऊन लावला की ताई तुम्ही पण लावा म्हणून. आणि छान वाटतं ना आपण जे कार्य करतो त्याला प्रतिसाद जर चांगला मिळत असेल तर. इथे रायांश आणि रायांशचे बाबा स्वतः जाऊन प्रत्येकाला देऊन येत होते कारण काही मंडळी तिथे झोपलेली होती. आणि ते आमचं लहानपण गेलं आहे, अगदी बालपण गेलं आहे. आम्ही कधी काळी असं इथे बसलो ना की असं प्रसाद वाटत असेल ना कोणी तर स्वतः जाऊन खात होतं. अजिबात लाज अशी वाटत नाही कारण आम्ही पंक्तीत जेवणारी माणसं आहोत. कारण इंद्रायणी किंवा आळंदीमध्ये कुठेही पंक्ती असल्या ना की माऊलींचाच प्रसाद आहे असं समजून आम्ही तिथे खात असतो. आणि